राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर बारामती विधानसभेमध्ये पोटनिवडणूक जाहीर झालेले 23 एप्रिल रोजी या निवडणुकीसाठी मतदान होत आहे। आज या मतदानाची सांगता सभा बारामती येथील शारदा प्रांगण या ठिकाणी होत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी सभेसाठी मोठी जे तयारी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पार्थ पवार हे या ठिकाणी सकाळपासून पाहणी करत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता, हे या ठिकाणी अजित पवार तसेच देवेंद्र फडणवीस, सुनेत्र पवार यांचे मोठे बॅनर देखील हे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। व सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्याने या ठिकाणी भव्य असं शामियाना देखील उभारण्यात आलेला आहे। या ठिकाणी पंखे, कूलर अशी देखील व्यवस्था करण्यात आली। 5 ते 6 हजार लोक या ठिकाणी बसतील अशी देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। एकूणच ही निवडणूक सुरू झाल्यापासून पवार कुटुंबीय देखील या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि या ठिकाणी पवार कुटुंबियांनी प्रचार देखील केलेला आहे। आजच्या सभेला देखील खासदार सुप्रिया सुळे यांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती देखील आलेली आहे। मात्र या सभेला सुप्रिया सुळे उपस्थिती लावतात का हे देखील पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये येणारे वक्ते काय भाषण करणार हे देखील पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती।